गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील तब्बल 3 वर्षापासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। गुन्हे शाखा युनिट 2 ने महत्त्वाची कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलंय। 3 मार्च 2023 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादीला आरोपी दीपक सूर्यवंशी व त्याच्या भावानं शिवीगाळ करत मारहाण केली होती। यात लोखंडी वस्तूनं डोक्यावर वार करून गंभीर दुखापत करण्यात आली होती। या प्रकरणात भारतीय दंडविधान कलम 326-34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी दीपक सूर्यवंशी फरार झाला होता। न्यायालयात CRPC 299 अंतर्गत प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 ला गुप्त माहिती मिळाली। आरोपी हा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बळसाण येथे लपून बसलाय। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव दीपक भाऊसाहेब सूर्यवंशी, वय वर्ष 25, राहणार बळसाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे असं आहे। चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं पार पाडली आहे। संविधान न्यूज, नाशिक।